आज भव्य दिव्य अशी विजयी रॅली काढली आहे तुम्ही. नमस्कार. आम्ही नेटक्याच आता सध्या जे वरणगाव नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये वार्ड नंबर 10मधील सर्व नागरिकांनी माझ्या माता भगिनी माझ्यावर जो माझ्या पत्नीवर जो विश्वास टाकला आहे त्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नीला एक भरघोस मतांनी असं विजय केला आहे. मी वार्ड नंबर 10तील नागरिकांचे मनापासून माझ्या माता भगिनी असतील, माझे बंधू भाऊ असतील, मी त्यांच्या मनापासून आभार मानेल आणि मी शब्द देतो की त्यांनी मला ज्या विश्वासाने निवडून दिलं आहे, ज्या आशेने निवडून दिलं आहे, माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आणि सदैव जनतेसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी 24 तास हजर राहणारा नगरसेवक राहील. मी याच्या आधी पण सर्वसामान्य लोकांचे कामं करत होतो, पण याच्यापेक्षा माझी अटीतडीची लढत झाली. त्या लढतीमध्ये माझ्यावर ज्या लोकांनी विश्वास टाकला आहे, मी शब्द देतो सिद्धेश्वर येथील जे नागरिक आहे त्या नागरिकांना पहिल्याच सभागृहामध्ये पहिल्याच मीटिंगमध्ये माझी पत्नी सभागृहामध्ये सर्वसामान्य लोकांना त्यांची एकच आशा आहे की त्या नागरिकांना घरकुल मिळालं पाहिजे. त्या पहिल्या मीटिंगमध्ये त्या सभागृहामध्ये माझी पत्नी हा घरकुलाचा विषय मांडेल. तसेच रस्ते असतील, गटारे असतील, ज्या शासकीय योजनेचा लाभ असेल त्या लाभ सर्वसामान्य नागरिकांना या कॉलनी एरियामधून आपल्या गणपतीनगर असेल, हनुमाननगर असेल, जगदंबानगर असेल त्या एरियातल्या लोकांनी, वामनगुरुजीनगर असेल, सम्राटनगर, निमुणनगर या सर्व नागरिकांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मी त्यांना विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. अहोरात्र त्यांच्या सेवेसाठी काम करेल व त्यांच्या कुठल्याही अडीअडचणीमध्ये सदैव उभा राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माझ्यावर जे नागरिकांनी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.